ओके, गुड मॉर्निंग ऑल. काल आपण अरिथमॅटिक प्रोग्रेशनची 10th टर्म कशी फाइंड आउट करायची हे पाहिलं. एक फॉर्म्युला होता, आठवतोय? n term of an AP is equal to, that is Tn is equal to Tn is just a minute. Tn is equal to काय होतं? A plus n minus 1 into D, where Tn was the nth term, A was the first term, n was the total number of terms in the AP and D was the common difference. तर या फॉर्म्युलेने आपण nth टर्म म्हणजे कोणतीही टर्म जर आपल्याला विचारली तर आपण या फॉर्म्युल्याने फाइंड आउट केली. ओके, तर प्रॅक्टिस सेट आय थिंक 3.2 का 3.2 मधला शेवटचा क्वेश्चन राहिला होता, तो आपण घेऊयात. क्वेश्चन असा आहे, पहा, ते दिलेला आहे क्वेश्चन मी. 17th term is 7 more than the 10th term, then find D. एका अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये 17th टर्म जी आहे, 17वी टर्म जी आहे ती कशी आहे? 10 टर्मच्या 7 मोर म्हणजे 7 ने जास्त आहे, 7 ने जास्त आहे. तर आपल्याला कॉमन डिफरन्स काढायचा आहे. गिवन काय आहे पहा, हियर T17 इज इक्वल टू T17 ला कसं लिहू आपण? सांगा. A plus T10 17 minus 1 into D. कोणता फॉर्म्युला यूज केला आपण? बाय Tm फॉर्म्युला. ओके, त्याला मोर सिम्प्लिफाय कसं करता येईल आपल्याला? Therefore T17 is equal to A plus 16D. याला स्टेटमेंट नंबर 1 देऊया. सिमिलरली T10 पर मेंशन केलेलं आहे. T10 will be A plus n minus 1 means 10 minus 1 into D. Therefore T10 will be A plus 9D. हे झालं स्टेटमेंट नंबर 2. आणि आपल्याला गिवन काय आहे? बट 17 टर्म ही 7 ने जास्त आहे ॲज कम्पेअर टू द 10th टर्म, आहे का नाही? आपण लिहू शकतो, बट T17 is equal to T10 plus 7. T10 म्हणजे 10 टर्म मध्ये जर आपण 7 ऍड केले तर तो T17 च्या इक्वल येईल. हे गिवन आहे आपल्याला, गिवन और बाय गिवन कंडिशन, given or by given condition. Okay, from 1 and 2 आपण काय लिहू शकतो? Therefore A plus 16D is equal to A plus 9D plus 7. Okay, from 1 याला स्टेटमेंट नंबर 3 देऊया. From 1, 2 and 3. ओके, चला, हा पॉझिटिव्ह ए, हा पॉझिटिव्ह ए ऑपोजिट साइडला आहे, त्याच्यामुळे कॅन्सल होईल. देअरफोर 16D आणि हा प्लसचा 9D लेफ्ट हँड साइड आल्याच्यानंतर मायनस 9D होईल, इज इक्वल टू 7. देअरफोर 16 मायनस 9 किती होतील? 7. D ला D इज इक्वल टू 7. देअरफोर D will be 7 by 7, that is 1. मग शेवटी आन्सर लिहूया. Therefore common difference is 1. ओके, हे आपलं आन्सर असेल. कॉमन डिफरन्स किती इथे? 1 आहे. ठीक आहे, समजलं का? मग याच्यामध्ये काही कॉम्प्लेक्सिटी नाहीये, तेवढा काय हार्ड टाइप क्वेश्चन नाही. मीडियम लेवल आहे, डिफिकल्टी लेवल मीडियम आहे याची. पुढे वेगळे वर्ड प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्यामध्ये डिफिकल्टी लेवल थोडी हाय असेल, ते आपल्याला हळूहळू घ्यायचं आहे.
ओके, घेतला का स्क्रीनशॉट? स्क्रीनशॉट घेतला? हो. हो सर. Okay, now we will move to the next point. The next point is sum of nth number of the AP. Next point काय आहे? Sum of n, not n terms of AP. जर AP गिवन असेल तर फर्स्ट n टर्मची सम किती असेल तो सांगणारा एक फॉर्म्युला आपण पाहणार आहोत. तसे भरपूर फॉर्म्युले इथे फॉर्म होणार आहेत. प्रत्येक फॉर्म्युला कसा फॉर्म होतोय ते थोडं लक्ष द्या. आणि जर तुम्हाला तो प्रत्येक फॉर्म्युला जर आठवणीत राहत नसेल देन फर्स्ट फॉर्म्युला जरी तुम्ही लक्षात ठेवला तरी काही हरकत नाही. त्याच्यावरून तुम्ही नेक्स्ट फॉर्म्युलाज बनवू शकता किंवा जशाच तशा व्हॅल्यू पुट करून फर्स्ट फॉर्म्युल्यामध्ये ते अप्लाय करू शकता आणि जे रिक्वायर्ड आन्सर आहे ते फाइंड आउट करू शकता. ठीक आहे. आता एक एक्झाम्पल घेऊया. सम ऑफ n नंबर ऑफ टर्म्स इन AP म्हणजे काय? सपोज एक अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे 2 4 6 8 10 12 डॅश डॅश डॅश. ओके, अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे का? हे आहे, कारण कॉमन डिफरन्स किती इथे 2 आहे, ठीक आहे ना? दॅट इज वाय इट इज अ अरिथमॅटिक प्रोग्रेशन. आता आपल्याला काय विचारलंय, व्हॉट इज द सम ऑफ फर्स्ट 4 टर्म्स इन दिस पर्टिक्युलर AP. या AP मध्ये फर्स्ट 4 टर्मची सम विचारलेली आहे. ते आपण लगेच इथे काय करू शकतो, आपण लगेच इथे सम करू शकतो. कशी होणार सम? 2 + 4 + 6 + 8 इज इक्वल टू हे 2 + 8 10, 4 + 6 10, 10 + 10 20. So we can say the sum of first 4 terms in this AP is 20. But AP खूप मोठी असेल, सपोज अरिथमॅटिक प्रोग्रेशन खूप लेंथी असेल, त्याच्यामध्ये भरपूर टर्म्स असतील 50 60 100 1000. अशा वेळेस या मेथडने त्या n टर्मची सम काढणं आपल्याला डिफिकल्ट आहे. त्यासाठी एक फॉर्म्युला असतो, त्या फॉर्म्युला म्हणायचा SN फॉर्म्युला. कोणता फॉर्म्युला म्हणायचा? SN फॉर्म्युला. तो SN फॉर्म्युला आपल्याला शिकायचा आहे. SN स्टँड फॉर सम ऑफ n टर्म्स इन अ AP. SN means sum or summation, sum of first n terms. The concept n represent number of terms in the AP. Okay, त्या अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये एका पर्टिक्युलर नंबर पर्यंतची टर्म मीन्स n ने रिप्रेझेंट करतो आपण त्याला. जर AP मोठी असेल, अरिथमॅटिक प्रोग्रेशन मोठं असेल, खूप लेंथी असेल तर आपल्याला एक्झॅक्टली माहिती नसतं. ते काही असू शकतं. जनरली आपण त्याला काय बोलत असतो? n म्हणत असतो. कॅनव्हासवर कोणी लिहू नका. ओके, तर हा फॉर्म्युला काय आहे बेसिकली समजून घ्या अगोदर. सम ऑफ फर्स्ट n terms in AP, that is SN. SN is equal to n by 2 in bracket 2a plus n minus 1 into d. हा फॉर्म्युला आहे कोणाचा? सम ऑफ फर्स्ट n टर्म्स इन AP. कोणत्याही AP मध्ये फर्स्ट n टर्मची जर सम आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर आपण काय करतो, ह्या फॉर्म्युल्याचा बेस घेत असतो, हा फॉर्म्युला यूज करत असतो. ओके, आता इथे या फॉर्म्युल्याला थोडं समजून घेऊयात आपण. आता गिवन काय आहे त्याच्यानुसार फॉर्म्युला चेंज पण होईल, फॉर्म्युल्याचा फॉर्म चेंज होईल, मीनिंग चेंज होणार नाही. SN स्टँड्स फॉर सम ऑफ n टर्म्स or first n terms. n represents n number of terms. म्हणजे तिथे नंबर दिला जाईल, त्या ठिकाणी आपण n च्या ठिकाणी ती व्हॅल्यू रिप्लेस करूया. A स्टँड फॉर the first term and D stand for common difference. Okay,
या कॉन्सेप्ट अगोदर आपल्याला माहिती असायला पाहिजे. हे सायन्स कशाचे आहे ते माहिती असायला पाहिजे. समजले का सगळ्यांना? Sn means sum of first n terms which is represented by n by 2 where n is the number of terms, total number of terms किंवा मग जिथपर्यंत आपल्याला विचारलेले सम तो नंबर. a means the first term and d means the common difference. या टर्म सगळ्यांना माहिती आहेत अगोदर? हो. ओके, ठीक आहे. मी फॉर्म्युला इथे परत लिहितो, तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. आणखी काही फॉर्म्युलाज आहेत ते पाहूयात आपण. Sn इज इक्वल टू, हा बाय हार्ट करायचा फॉर्म्युला, n बाय 2 इन ब्रॅकेट 2a प्लस n बाय 1 इंटू d. हा फर्स्ट फॉर्म्युला आहे. याच्यावरून रिमेनिंग फॉर्म्युलाज फॉर्म होणार आहेत. हा स्क्रीनशॉट घ्या. आता कॅनव्हासवर कोण लिहिते रे? तुम्ही फक्त स्क्रीनशॉट घ्या. घेतला? हो सर घेतला सर. ओके, ठीक आहे. तसा विचार केला तर हा जो फॉर्म्युला आहे फर्स्ट फॉर्म्युला थोडासा कॉम्प्लेक्स आहे, कॉम्प्लेक्सिटी तयार करतो. काय होता फॉर्म्युला? आय रिपीट, Sn इज इक्वल टू n बाय 2 n upon 2 2a प्लस in bracket 2a n plus n minus 1 into d. इंटू डी. फर्स्ट फॉर्म्युला. जर आपल्याला फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म माहिती असेल, गिवन एपीची फर्स्ट टर्म अँड लास्ट टर्म जर माहिती असेल, then formula will become more simple. That is Sn is equal to n by 2 in bracket a plus tn. Okay, हा formula तयार होईल, where n can be replaced with t1 because we know t1 is equal to a. tn लाच आपण a म्हणतो किंवा a लाच tn म्हणतो. a will be the first term of the given ap, tn will be the last term. आपण काल tn ला डिफाइन केलं होतं. tn means the particular term or the last term of the AP. Okay, हा एक सिंपल फॉर्म्युला आहे. इफ यू नो द फर्स्ट टर्म अँड द लास्ट टर्म ऑफ द AP, हे जर गिवन असेल तर हा सिंपल फॉर्म्युला यूज करून सुद्धा आपण काय करू शकतो? Sn ची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे. आता थर्ड फॉर्म्युला पाहूया. थर्ड फॉर्म्युला आहे सम ऑफ फर्स्ट n नॅचरल नंबर्स. सम ऑफ फर्स्ट n natural numbers. ओके, फर्स्ट n नॅचरल नंबरची सम आपल्याला फाइंड आउट करायची. तर आपल्याला माहिती आहे फर्स्ट नॅचरल नंबर कोणता आहे? हियर a मीन्स द फर्स्ट टर्म ऑफ द AP आणि नॅचरल नंबर्स असतील तर a असेल 1. कॉमन डिफरन्स काय असतो दोन कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स मध्ये? 1, राइट? n means first n natural numbers. किती असतात आपल्याला माहिती नाही, त्यामुळे आपण काय करू, त्याला n ने डिनोट करूया. therefore by Sn फॉर्म्युला, Sn चा फॉर्म्युला लिहितो अगोदर मी. Sn is equal to n by 2 in bracket 2a plus n minus 1 into d. हा फॉर्म्युला आहे Sn चा. तर काय करायचे, फर्स्ट n नॅचरल नंबरची सम आपल्याला फाइंड आउट करायची, वेअर a इज इक्वल टू किती आहे? 1 आहे. n माहिती नाही आपल्याला, n बाय 2 जशाच तसं लिहूया. 2 इंटू 1 ची व्हॅल्यू, a ची व्हॅल्यू 1 आहे, प्लस d ची व्हॅल्यू परत 1च आहे, n मायनस 1 इंटू 1. काय होईल हे? n बाय 2 इन ब्रॅकेट 2 प्लस n मायनस 1. 1 ने जर आपण या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं तर काही फरक पडणार आहे का? नाही, काहीच फरक पडणार नाही. तर हे काय होईल मग? n बाय 2 इन ब्रॅकेट, हा प्लसचा 2 हा मायनसचा 2, यांचं सबस्ट्रॅक्शन किती येईल? +1 येईल, n प्लस 1. ओके, तर याला आणखी सिंपल कसं लिहूयात आपण? Sn इज इक्वल टू
या n नी या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा, n इन ब्रॅकेट n प्लस 1 डिवायडेड बाय 2. तर हा नवीन फॉर्म्युला कशाचा असेल, फर्स्ट n नॅचरल नंबर्स ऑफ एपी किंवा सम ऑफ फर्स्ट n नॅचरल नंबर्सचा हा नवीन फॉर्म्युला इथे तयार झालेला आहे. ओके, इथे थर्ड नंबरला जे काही लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये हेडिंग आहे, काय आहे समजेल का फॉर्म्युला काय तर, किंवा यालाच तुम्ही कसं लिहू शकता, Sn इज इक्वल टू n स्क्वेअर प्लस n डिवायडेड बाय 2 असंही लिहू शकता, कारण याचा आणि याचा मिनिंग सेमच आहे. फर्स्ट n नॅचरल नंबर्स जर तुम्हाला सम विचारली तर हा फॉर्म्युला, हा सिंपल फॉर्म्युला सुद्धा तुम्ही यूज करू शकता. ओके, समजला फॉर्म्युला कसा आला तर, हो फॉर्म्युला सर. स्क्रीनशॉट घ्या. घेतला स्क्रीनशॉट? हो सर. ओके, तीन फॉर्म्युला झाले आपले इथे. चौथा फॉर्म्युला पाहूया काय येत होतं. नाउ फॉर्म्युला नंबर 4. बेसिकली आपण फर्स्ट फॉर्म्युलाच काय करतोय, यूज करतोय, त्याच्यापासून न्यू फॉर्म्युलास तयार करतोय. सम ऑफ फर्स्ट n even natural numbers. फर्स्ट n नंबर्स आहेत, एव्हरी नंबर इज इवन आणि नॅचरल नंबर्स. फर्स्ट सम ऑफ फर्स्ट n इवन नॅचरल नंबर्स. ओके, तर असं असेल तर त्या इवन n नॅचरल नंबरची सम आपल्याला फाइंड आउट करायची, त्यासाठी एक फॉर्म्युला फॉर्म होतोय. बेसिकली आपण तोच फॉर्म्युला अप्लाय करणार आहोत. हियर वी नो दॅट हियर a ची व्हॅल्यू काय असेल सांगा. फर्स्ट n इवन नॅचरल नंबर मध्ये, इवन नॅचरल नंबर मध्ये a ची व्हॅल्यू काय असेल, फर्स्ट इवन नॅचरल नंबर कोणता आहे, 2 आहे, राईट. इवन नंबर्स मध्ये आपल्याला माहित आहे डिफरन्स किती असतो, कॉमन डिफरन्स 2 मीन्स 2 देन 4 देन 6 अँड 8. कॉमन डिफरन्स किती असतो, 2. आणि n ला n पुट करणार आहोत आपण. n इज इक्वल टू फर्स्ट n इवन नॅचरल नंबर्स. नॅचरल हा वर्ड सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे, म्हणजे निगेटिव्ह नंबर्स येणार नाही किंवा 0 याच्यामध्ये येणार नाहीये. देअरफॉर बाय Sn फॉर्म्युला, Sn चा फॉर्म्युला लिहिता अगोदर, Sn इज इक्वल टू n/2 इन ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 इंटू d. हा फॉर्म्युला याच्यामध्ये या व्हॅल्यू पुट करून टाकू आपण आता. देअरफॉर Sn इज इक्वल टू n/2 इन ब्रॅकेट 2 इंटू a ची व्हॅल्यू परत काय आहे, 2 आहे, प्लस 2 मायनस 1, सॉरी n ची व्हॅल्यू आपल्याला माहितीच नाहीये, n-1 इंटू d. d ची व्हॅल्यू परत काय आहे, 2 आहे. देअरफॉर हा n/2 जशास तसा राहील. हे 2 इंटू 2 काय होईल, 4 होईल, प्लस 2 ने n ला जर मल्टिप्लाय केलं तर होईल 2n, मायनस 2 ने -1 ला मल्टिप्लाय केलं तर -2 होतील. ठीक आहे, हा 4 आणि -2 यांचे कॅल्क्युलेशन काय होईल. देअरफॉर n/2 इन ब्रॅकेट 2n प्लस 2. ओके, परत त्याच्यामध्ये 2 कॉमन काढू शकतो आपण. देअरफॉर n/2 इंटू 2 कॉमन काढला, इथे 2 काय केला आपण, कॉमन काढला, शिल्लक काय राहील मग n प्लस 1. हा 2 कॅन्सल होईल, हा 2 कॅन्सल झाला. देन
शिल्लक काय राहते n into n plus 1, that is n into n square plus n into 1 n असं लिहा, किंवा मग n in bracket n plus 1 असं. तर हा फॉर्म्युला कशाचा आलेला आहे? फर्स्ट n इवन नॅचरल नंबर्स. First n even natural numbers. Sum of first n natural even numbers. स्क्रीनशॉट घ्या आता. घेतला स्क्रीनशॉट? हो सर. हो सर. ओके. आता n च्या ऐवजी इवन च्या ऐवजी काय करूया आपण? ऑड नॅचरल नंबर्स करूया. n च्या ठिकाणी काय करूया? सॉरी, इवन च्या ठिकाणी ऑड घेऊया. Can was clear from here. Formula number 5. Sum of first n odd, again natural numbers. n odd natural numbers, तिन्ही वर्ड्स महत्वाचे. तर इथे फर्स्ट ऑड नंबर काय असेल? 1 असेल. फर्स्ट ऑड नॅचरल नंबर आहे 1. कॉमन इवन असो की ऑड असो, कॉमन डिफरन्स कॉन्स्टंट असतो आणि तो असतो 2. आणि n च्या ठिकाणी n होणार आहोत. आता फॉर्म्युला असा फॉर्म होणार आहे. therefore Sn is equal to n by 2 in bracket 2a plus n minus 1 into d. हा आपला जनरल फॉर्म्युला आहे. हा जनरल Sn फॉर्म्युला आहे. फर्स्ट फॉर्म्युला आपला. त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करा. n by 2 in bracket 2 into a ची व्हॅल्यू 1 आहे प्लस n minus 1 आणि कॉमन डिफरन्स किती आहे? 2. therefore n by 2 याला मोर सिम्प्लिफाय करूयात आपण. 2 into 1 किती होईल? 2 प्लस 2 ने मल्टिप्लाय करा या ब्रॅकेटला. 2n minus मायनस 2. हा 2 प्लस चा हा 2 मायनस चा कॅन्सल होईल. ओके. therefore शिल्लक काय राहील? थोडंसं सिम्प्लिफाय करतो मी याला. n by 2 in bracket 2n. 2n means 2n upon 1. ओके. परत याला सिम्प्लिफाय करतो. n by 2 into 2n into upon n. हे 2 2 काय होतील? कॅन्सल होतील. मग काय उरेल इथे? n square. therefore Sn is equal to n square. हा फर्स्ट सम ऑफ फर्स्ट n ऑड नॅचरल नंबर्स चा फॉर्म्युला आहे. एकदम सिंपल फॉर्म्युला. सम ऑफ फर्स्ट n ऑड नॅचरल नंबर्स. तर अशा प्रकारे 5 फॉर्म्युलाज आहेत. आणि इन केस जर तुम्हाला हे आठवणीत राहत नसतील फॉर्म्युला, तर फर्स्ट फॉर्म्युला, हा फॉर्म्युला तर तुमच्या लक्षात राहील ना? हा राहील ना? हा फॉर्म्युला लक्षात? दिस वन. हो सर. हा जरी लक्षात राहिलं तुमच्या, तर याच्यावरचे सगळे प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आणि दुसरा एक फर्स्ट अँड लास्ट टर्म दिली असताना Sn will be as n by 2 in bracket first term that is a plus last term that is tn. हा पण एकदम सिंपल फॉर्म्युला. म्हणजे जर इझी थिंग्स दिलेल्या असतील आपल्या प्रॉब्लेम मध्ये, फर्स्ट लास्ट आपल्याला समजलं पाहिजे कोणता फॉर्म्युला कुठे अप्लाय करायचा आहे. फर्स्ट लास्ट जर टर्म दिलेली असेल तर आपण हा सिंपल फॉर्म्युला यूज करणार आहोत. याच्यापासूनच हा तयार झालेला आहे. ऑल फॉर्म्युलाज याच्यापासून तयार झालेले आहेत बघा. आणि जे काही न्यू फॉर्म्युलाज आपण फॉर्म केलेले, दे आर द सिम्पलेस्ट व्हर्जन ऑफ Sn फॉर्म्युला. ते सिम्पलेस्ट व्हर्जन आहे. डिरेक्टली पुट जर केलं आपण ते, तर आपलं कॅल्क्युलेशन थोडं कॉम्प्रेस होतं, छोटं होतं. ओके. नाउ यू कॅन टेक स्क्रीनशॉट. घेतला स्क्रीनशॉट? हो सर.
तर आपण घेतला सर. क्वेश्चन घेऊया त्याच्यावरचे. फर्स्ट क्वेश्चन मध्ये काय आहे? जस्ट फर्स्ट क्वेश्चन मध्ये ऍक्टिव्हिटी तुम्हाला पूर्ण करायची. सेकंड क्वेश्चन पाहूया काय आहे. प्रॅक्टिस सेट आय थिंक 3.2. प्रॅक्टिस सेट 3.2. फर्स्ट 123 इवन नॅचरल नंबरचे सम आपल्याला फाइंड आउट करायचे. सेकंड क्वेश्चन आहे फाइंड द सम ऑफ फर्स्ट 123 इवन नॅचरल नंबर्स. फर्स्ट 123 इवन नॅचरल नंबरची सम करायची. तर जनरली आपण काय करणार होतो 2 + 4 + 6 अशा प्रमाणे आपल्याला किती टर्म्स घ्यावे लागतील त्या AP मध्ये 123. तर हे कॅल्क्युलेशन किती कॉम्प्लेक्स होणार आहे, त्यासाठी आपण फॉर्म्युला यूज करणार आहोत. बघा तुम्ही कोणता फॉर्म्युला यूज करू शकता, एक तर फर्स्ट फॉर्म्युला किंवा फोर्थ फॉर्म्युला. ठीक आहे. हिअर आपण लिहूया. हिअर ए ची व्हॅल्यू काय असेल, फर्स्ट इवन नॅचरल नंबर काय असेल 2 असेल. देन कॉमन डिफरन्स असेल 2 आणि n ची व्हॅल्यू काय असेल 123. n ला रिप्लेस करूयात आपण. तर मला फॉर्म्युला सांगा आता. सम ऑफ फर्स्ट n इवन नॅचरल नंबर्स. n in bracket n + 1. n in bracket n plus 1 into upon 2, right? upon 2 च आहे ना. हो. व्हॅल्यू पुट करा इथे. therefore yes 123 is equal to 123 in bracket 123 plus 1 upon 2. 123 into 124 इथे 1 ऍड केला आपण डिवाइडेड बाय 2. याने भाग जाईल 2 ला. 2 6 द 12, 2 2 द 62. हा हे आलं 62 मीन्स 123 into 62. हे कॅल्क्युलेशन करायचं आहे आणि हे कॅल्क्युलेशन मी ऑलरेडी केलेलं आहे. तो 15 to 52 हे कॅल्क्युलेशन होतं. therefore फायनल आन्सर लिहिणार आहोत आपण. therefore सम ऑफ फर्स्ट 123 even natural numbers is 15 to 52. हे कॅल्क्युलेशन ऑलरेडी केलेले आहे मी. तुम्ही हे परत करू शकता. ओके. हे कॅल्क्युलेशन परत करून पाहू शकता. माझं कॅल्क्युलेशन रॉंगही असू शकतं. आपलं फायनल आन्सर. घ्या स्क्रीनशॉट. ओके. मीटिंगचा वेळ संपत आलेला आहे. आय थिंक 7 मिनिट्स रिमेनिंग. ओके. एक क्वेश्चन होतो आपला आणखी. घेतला स्क्रीनशॉट? हा सर. हो सर. Okay, the next question, that is question number 3. Question असा आहे. Find the sum
of numbers between 1 to 350. Numbers